दीपेश शेठ, आता मगाशी बातमी मिळाली आहे आपण शिवसेनेचं जे समन्वय पद होतं त्याचा आपण राजीनामा दिला, काय नक्की? नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय साहेब. मी आत्ताच काही तासांपूर्वी आमचे शिवसेना शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख, आमचे सहकारी मित्र योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांच्याकडे माझ्यावर जबाबदारी असलेल्या जुन्नर शहर शिवसेना समन्वय पदाचा, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिलेला आहे. काय कारण? आता जे जुन्नर नगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक जी आता होऊ घातलेली आहे, त्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मी भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 8 नगरसेवक पदाचा उमेदवार आहे. त्यामुळे माझ्या सत्सत्वी बुद्धीला जे माझ्याकडे समन्वयक पद आहे त्या पदाला कुठल्याही प्रकारची त्याची गरिमा कमी होऊ नये आणि ते पद असताना इतर पक्षाच्या दुसऱ्या पक्षावर निवडणूक लढवून माझ्या पक्षाला असलेल्या कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी उपद्रव अगर दुसरं कुठली गोष्ट होऊ नये म्हणून त्या अनुषंगाने मी राजीनामा दिलेला आहे. आपण भारतीय जनता पार्टी याच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक 8 हा भरलेला आहे. हा निर्णय घेण्याची आवश्यकता का वाटली? कारण आपण शिवसेनेचे या ठिकाणचे एक जबाबदार पदाधिकारी होतात. बरोबर आहे. माझे असलेले मार्गदर्शक आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे हे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक होते. या निवडणुकीमध्ये त्यांचं सर्व असलेला त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसेनेची निवडणूक आम्ही लढणार होतो. परंतु या ठिकाणी जे निवडणुकीमध्ये प्रक्रिया सुरू झाली, त्या प्रक्रियेमध्ये एक जुन्नर शहराचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून किंवा शहराचा माजी उपनगराध्यक्ष म्हणून शहराचा शिवसेनेचा समन्वयक जी दादांनीच मला माझ्या असलेल्या मेरिटवर जी जबाबदारी दिली होती, त्या जबाबदारीप्रमाणे मला असं वाटलं होतं की मला काही माझ्यावर जबाबदाऱ्या देण्यात येतील ज्याप्रमाणे, आणि मला स्वतःला सुद्धा निवडणुकी उभी राहण्याच्या संदर्भामध्ये काय सूचना देण्यात येतील. परंतु अशा काही सूचना मला मिळाल्या नाही आणि वेळेवर जर माझं तिकीट मला डिक्लेअर झालं नाही तर मी कुठल्या पक्षात परत जाऊन वेळेवर मला कोण तिकीट देईल त्या संदर्भाने इतर काही बातम्या लोकांच्या कानावर गेल्या आणि त्या गेल्यानंतर स्वतःहून इतर पक्षाच्या सर्व पक्षाच्या जुन्नर म्हणजे मी माझं स्वतःचं सौभाग्य समजल आणि जनतेने दिलेली मला हे माझे खूप मोठं गिफ्ट आहे की इतर सर्व पक्षांनी माझ्याशी संपर्क केला. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, उबाटा असेल, अजून शहरातले काही इतर संघटना असतील जे निवडणूक लढवतात त्या सर्वांनी माझ्याशी संपर्क केला. परंतु भारतीय जनता पार्टीचे असलेले नेते आशाताई गोष्टी आणि शहरातील असलेले त्याचे काही प्रमुख पदाधिकारी, त्याच्यामध्ये सन्माननीय आमचे मार्गदर्शक संजय भैया परदेशी असतील, रोहित परदेशी असतील, सचिनजी खत्री असतील, या सर्वांनी तो समन्वय घडवून आणला आणि आशाताई गोष्टी, सन्माननीय संतोष नाना खैरे यांचा माझ्यावर असलेला यापूर्वीचा विश्वास म्हणून त्यांनी प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सभासद होऊन आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक 8 नगरसेवक पदाची निवडणूक लढणार आहे आणि ती जिंकणार. आम्ही तर तुम्हाला शुभेच्छा देणारच आहोत. परंतु आपण सांगितलं की आपण समन्वयक म्हणून काम पाहत होतात. मग तिकीट वाटपाचा जो काही विषय चालला होता त्या समन्वयामध्ये आपल्याला कुठे सहभागी करण्यात आला नाही का? नाही, सहभागी करण्यात आलं नाही याचं मला काही दुःख नाही आहे. कदाचित तेवढी माझी तेवढी कॅपॅसिटी नसेल. सन्माननीय शरददादा सोनवणे ते सगळं बघत होते आणि त्यांनी ते सगळं संपूर्ण विषय बघितला. परंतु पक्ष संघटना म्हणून ज्यावेळेस कोणी एक व्यक्ती त्याच्यामध्ये काम करत असते तर त्या व्यक्तीला जी तुम्ही जबाबदारी देता ती जबाबदारी जर तो निभावण्यास सक्षम असेल तर त्या व्यक्तीला परत त्याच्या पुढची जबाबदारी दिली पाहिजे किंवा तो कार्यकर्ता पुढे जाण्याच्या हिशोबाने त्याच्यावर जे अधिकचं काय विश्वास टाकला पाहिजे. तो विश्वास मला अपेक्षा होती की तो विश्वास माझ्यावर टाकला जाईल. जुन्नर शहराची चांगली जबाबदारी घेऊन मी जुन्नर शहरामध्ये एक जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येतील त्याप्रमाणे मी या ठिकाणी पक्षाला कसं चांगलं योगदान देईल आणि पक्षाचा नगराध्यक्ष शिवसेनेचा कसं होईल त्याप्रमाणे मी कसं जास्तीत जास्त योगदान देईल याची मला अपेक्षा होती. परंतु काही गोष्टी, काही तांत्रिक अडचणी त्याला निर्माण झाल्या असतील, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला माझ्याच तिकिटाबद्दल साशंकता मला स्वतःला झाल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मग एकंदरीत एकातनं आपल्या चर्चेत एक आमच्या लक्षात असं येतंय की आपल्यावरची विश्वासार्हता पक्षाची कमी झाली का? विश्वासार्हता कमी झाली असं मी काय म्हणणार नाही. जर माझ्यावर विश्वासार्हता नसती तर मला शहर समन्वयक हे पद मला दिले गेलं नसतं. नाही, मग शहर समन्वयक निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये
ज्या जबाबदारीने ज्या टीमवर्कनी काम झालं पाहिजे त्या टीमवर्कच्या माध्यमातून जे मला अपेक्षित असलेलं जे काय गोष्टी त्याच्यामध्ये थोड्या ज्या काय आहेत माझ्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी ज्या काही गोष्टी घडल्या पाहिजे त्या माझ्या हातून होऊ शकल्या नाही याचं दुःख मला आहे. परंतु असलेल्या या पक्षाने शिवसेनेने जे काय माझं राजकीय अस्तित्व आहे ते आज शिवसेना या 4 अक्षरांमुळे आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल असेल किंवा शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांबद्दल असेल माझी कोणतीही प्रकारची नाराजगी नाही. नाही, नाराजगीबद्दल आम्ही म्हणतच नाहीये. शेवटी आपण नाराज आहात नाही आहात ज्यावेळेस आपण पक्षामध्ये पक्षाचं पद सोडताय आणि दुसऱ्या पक्षात जात आहे त्यास नाराजगी आहे नाही हे लोकांना लक्षात येतं. आमचा मूळ मुद्दा हा आहे की आपण एक शिवसेनेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे आणि एवढं महत्त्वाची जबाबदारीचं पद आपण सांभाळल्यानंतरही आपल्याला या ठिकाणी नगरसेवक पदासाठी डावललं गेले. मग अंतर्गत काही बंडाळी आहे, अंतर्गत काही घटना घडल्यात की त्यामुळे आपल्याला डावललं गेले, जाणीवपूर्वक डावलले, कुणी आपल्यावरती कुरघोडी केली, नक्की काय? असंच म्हणता येईल की जर काही गोष्टी समजण्याच्या असतात राजकारणामध्ये, काही न बोलता येणाऱ्या गोष्टी सुद्धा समजून घ्यायच्या असतात. कुणाची काय अडचण होते आणि कुठला माणूस आपल्याला किती रिस्पॉन्स करतोय आपण सांगितलेल्या गोष्टींनी, एखादी व्यक्ती एखादा नेता किती रिस्पॉन्स करतात येत आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला भविष्यात काय होणार आहे या गोष्टींचा प्रत्येक व्यक्तीला अंदाज येऊ शकतो. त्याच्याप्रमाणे मला काय गोष्टींचा अंदाज आला आणि नक्की काय मला म्हणायचंय, आपल्याला अंदाज आला, आपण फार महत्वाची गोष्ट बोला, जनतेलाही याचा अंदाज आला नक्की काय घडते. म्हणजे पक्षावरची विश्वासार्हता, आपण केलेलं काम, आपलं समाजातली असणारी नैतिक जबाबदारी किंवा पक्ष संघटनेमध्ये आपण दिलेलं योगदान, या सगळ्या गोष्टी कुठे कमी झाल्यात म्हणून आपल्या डावलण्यात येते. नक्की काय आपलं काय जाणवतंय? नक्की काय याचं अजून मी माझे जे अजूनही शरददादा सोनवणे तालुक्याचे आमदार आहेत ते माझे मोठ्या बंधूप्रमाणे मला आहेत. या सर्व गोष्टींचं इलेक्शन झाल्यानंतर मी 100% म्हणजे हक्काने जाऊन त्यांना विनम्रपणे या गोष्टी मी विचारणार आहे. पण निवडणुकीला झाल्यानंतर विचारण्यापेक्षा तुम्ही अगोदर ही गोष्ट विचारून, ज्या पक्षानं आपल्याला ही संधी दिली, आता आपणच म्हटलं का शिवसेना या 4 नावानं आपलं मोठं केलं, हो, ज्या पक्षानं आपलं नाव खरं तर इतकं मोठं केलं, राजीनामा देऊन आपण तर बाजूला निघालात. समीकरण असं आहे की जर काय आपल्या असलेल्या नेत्याचे जर काय तांत्रिक अडचणी निर्माण होत असतील, तांत्रिक अडचण म्हणजे नक्की काय? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता उमेदवार निवडणुकीला उभे राहिलात, पक्षातनं बाजूला गेलात आणि आपण दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभं राहिलात, आपला जो मतदार आहे या मतदाराला ह्या तांत्रिक अडचणी कळायला पाहिजेत, मतदारांनी तुमच्या मागे का उभं राहावं हेही कळायला पाहिजे. मग पोचते नक्की तांत्रिक अडचणी काय? अडचणी म्हणजे आता सांगायचं म्हणजे माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागाच्या संदर्भामध्ये जे काय उमेदवार, इतर माझे सहकारी जे सोबतचे उमेदवार आहेत त्या सहकारी उमेदवार निवडीमध्ये मला त्या ठिकाणी रिस्पॉन्स म्हणजे लवकरात लवकर ते उमेदवार निवडून मला भविष्यात निवडणूक लढण्याच्या हिशोबाने जे माझ्यासोबत महिला भगिनी उमेदवार असतात ते माझ्यासोबत लढण्याच्या दृष्टिकोनातून जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे होता, जी विचारणा झाली पाहिजे होती ती झाली नाही. आणि त्याच्यामुळे जर मला कदाचित असं वाटलं की आपल्याला जर भविष्यात निवडणूक जिंकायची असेल तर लवकरात लवकर महिला भगिनी उमेदवार घेऊन आपण आपला प्रचार सुरू केला पाहिजे, कोणाची वाट बघितली नाही पाहिजे, म्हणून मी हा निर्णय घेतला. जो दीपेश परदेशी मागच्या इलेक्शनला याच प्रभागातून निवडून आले होते, त्याच दीपेश परदेशींना शिवसेनेनं तिकीट नाकारलंय, याचा अर्थ काय घ्यायचा नक्की? याचा अर्थ आता आपण काय घ्यायचा हा प्रश्न प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. परंतु जर आपल्याला वैयक्तिक सन्मानाने जर ज्या ठिकाणी तिकीट मिळत नसेल किंवा आपण ज्या ठिकाणी प्रयत्न केला, ज्या ठिकाणी कष्ट केले, ते कष्ट केलेल्याचा आपल्याला जर त्याचा रिझल्ट मिळत नसेल तर मग अशा ठिकाणी आपण थांबावं तरी कशाला. हा माझा वैयक्तिक एक समज आहे की आपण आजपर्यंत जे काही जगलोय ते स्वाभिमानाने जगलोय. राजकारणामध्ये आपण आलोय तर राजकारण काय आपला व्यवसाय म्हणून आपण केला नाही. त्याच्यानंतर राजकारणात 8 वर्ष जवळपास मी नगरसेवक पद, माझ्याकडे 5 वर्ष होतं. त्याच्यानंतरही सर्व नेते मंडळींचे मी अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील असेल, पुणे, उत्तर पुणे जिल्ह्यातील काही महत्वाचे नेते असतील त्यांचा अतिशय जवळचा आणि खंदा समर्थक कार्यकर्ता म्हणून माझा शहरामध्ये जनतेला असलेला माझा परिचय आहे. परंतु एवढे याच्यात कोणत्याही प्रकारचं एवढे सर्व शक्ती माझ्या मागे असताना मी कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम केलं नाही, कुठं भ्रष्टाचार केला नाही, कुठं नेत्याचं किंवा पक्षाचं नाव खराब होईल अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं मी त्या ठिकाणी काम केलं नाही. याचं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून माझ्यावर अधिकच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या पाहिजे होत्या आणि त्या मला मिळाल्या नाही. का घडलं नाही, असं का घडलं हे आपण कुणाला काय आपल्याबद्दल वागायचं हे आपण सांगू शकत नाही. बघा, खरं सांगतो की उद्या काय भविष्य कोणी सांगू शकत नाही.
हे घडणार आहे असं मला काही माहीत नव्हतं. असं का घडलं याचं कारण मी पण शोधतोय, परंतु आता निवडणूक अतिशय अंतिम टप्प्यावर आली म्हणता येईल आपल्याला, आणि ते कारण भूतकाळात जाऊन शोधत बसण्यापेक्षा नवीन आपला उज्ज्वल भविष्यकाळ निर्माण करण्यामध्ये जास्त माझा कल आहे. माझ्या सोबतचे असतील माझी भगिनी तृप्ती वैभव परदेशी यांना सोबत घेऊन, आणि माझे पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे नेते आशाताई बुचके या ज्या काही जबाबदाऱ्या देतील ते संपूर्ण सांभाळून मी भविष्यातली वाटतं. पण एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतरही म्हणजे ज्यावेळेस विद्यमान आमदार शरददादा सोनवणे हे निवडणुकीत निवडून आले आणि जुन्नर शहरातून त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये मताधिक्य मिळालं, हे मताधिक्य मिळवण्यामध्ये आपलं योगदान आहे का? 100% आहे. जर आपलं योगदान आहे तर मग आपलं इथे डावललं का, हा आमचा प्रश्न. मी डावललं का असं कोणी म्हणू शकणार नाही की मला डावललं सर. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की मी आपण त्या पक्षामध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक असताना आपल्याला तिकीट दिलेलं नाही याचा अर्थ डावलंच ना. तिकीट दिलं नाही असं नाही, मी तिकीट दिलं नाही असं नाही, पण मी फक्त माझे जे काय इतर सगळं आपण ज्याला आपला 6वा सेन्स म्हणतो की आपल्या 6व्या सेन्सने आपल्याला असं वाटतंय की या ठिकाणी आपल्याला थोडंफार कुठंतरी आपली बाजू जी काय कुठं कमी पडते किंवा आपल्याला इथं व्यवस्थितरित्या या ठिकाणी न्याय भेटणार नाही असं जेव्हा आपल्याला वाटतंय, त्यामुळे वेळेवर जर आपलं तिकीट नाकारण्यापेक्षा आणि आपण कोणतं झेंडा हाती वेळेवर धरायचा याचा विचार करून बसण्यापेक्षा अपक्ष उमेदवार उभं राहायचं, 26 तारखेला चिन्ह भेटणार, ते चिन्ह लोकांपर्यंत कसं पोहोचणार याच्यापेक्षा मी आधीच माझा निर्णय घेऊन टाकला. माझ्याकडे जी लोक ज्या 4 शब्दांना शिवसेना या शब्दानं दीपेश परदेशीची जुन्नर शहरात ओळख करून दिली, त्याच शिवसेनेमध्ये दीपेश परदेशी यांचं जुन्नर शहरात खच्चीकरण होतंय का? आता खच्चीकरण होतंय का नाही होतं हे संपूर्णपणे जनता सगळं बघते. आता खच्चीकरण काही माझं कुठल्या प्रकारचं झालेलं नाही. ज्या लोकांनी मला कामं सांगितली ती सगळी कामं माझी नाही. खच्चीकरण जर होत नाहीये तर मग आपल्याला पक्षानं जबाबदारी देणं गरजेचं होतं. आपल्याला नगरपालिकेत जाण्याची आपली इच्छा होती, तीव्र इच्छा होती, आणि मग त्या इच्छेपासून आपल्याला दूर ठेवलेलं आहे. मग खच्चीकरण होतंय का नाही? नाही सर, नगरपालिकेत जाणे, मी नगरसेवक होणे ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी महत्वाची नव्हती. परंतु बघा की प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे ध्येय असतात. त्या ध्येयांमध्ये कुठंतरी मी नगरसेवक आज झालो होतो, परंतु अजून 4 नगरसेवक माझ्या माध्यमातून कसे होतील ह्याचं गणित माझ्याकडे होतं. माझ्या पक्षाचा शिवसेनेचा नगराध्यक्ष कसा होईल याचं सगळं गणित माझ्याकडे होतं, आणि त्या संदर्भामध्ये मला काही गोष्टींचं माझ्या विचाराला गृहीत धरलं गेलं नाही. मग मला एक म्हणायचं, जर आपण खच्चीकरण झालं हे मान्य करत नाहीये तर मग दीपेश परदेशी हे जर पक्षाशी एवढे कट्टर होते, त्या शिवसेनेनं त्यांना ओळख दिली, मग दीपेश परदेशींनी निवडणुकीत उभं न राहता, पक्षप्रवेश न करता शिवसेना या पक्षाचे जे उमेदवार त्यांना निवडून आणायचे होते त्यासाठी का मदत नाही केली? नाही, बघा कोणते उमेदवार निवडून आणायचे, काय करायचे, जर माझ्या समाधानकारक सगळ्या गोष्टी घडल्या असत्या तर खंबीरपणे मी त्यांच्या सोबत राहिलो असतो. जेव्हा माझ्याच आमचा प्रश्न हाच आहे की आपल्याला डावललं गेलं का सगळ्या प्रक्रियेतून? 100% आपल्याला डावललं गेलं या प्रक्रियेतून. जर कधी माझ्यावर विश्वास टाकून काय गोष्टींची जबाबदारी मला दिली असती तर आपण अधिक आज जी शहरामध्ये आपली प्रचाराची जी काय आता जे चाललेलं आहे त्याच्यापेक्षा अधिकच आपण प्रगतीशील आपण दिसलो असतो त्याच्यामध्ये. दीपेश परदेशींनी डावल्याचं कारण काय होऊ शकतं? त्याचं उत्तर तुम्हाला अजून देत नाहीये. काय कारण? तुम्ही काय एवढं सगळं तुम्ही काम केलं असताना तुम्हाला डावललं गेलं याचं काय ते आत्मचिंतन झालं असेल ना तुमचं? याला कारणीभूत कोण? नाही सर, मला थोडंसं कसं आहे की माझे विचार थोडेसे काय गोष्टीमध्ये थोडेसे स्वाभिमानी पडतात. तुम्हाला सांगतो कसं आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो ती छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेली शिवजन्मभूमी आहे, आणि राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना जर आपल्याला त्याच्यामधून जास्त काय मिळवायचं नसेल आणि ते जास्तीत जास्त समर्पण भावनेने जर करायचं असेल आणि जनतेसाठी करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं आपला स्वाभिमान जागा ठेवून त्याच्यामध्ये काम करायचं असतं. आणि उगीच आपल्याला काहीतरी मिळवायचंय म्हणून लाल होतेपणा कुठेतरी करायचा आणि तो करून आपल्याला पाहिजे ते पदरात पाडून घेणारा मी कार्यकर्ता नाही. मी स्वतःचा जीव धोक्यात घालून जेव्हा काही लोक घरात बसले होते तेव्हा माझ्या सर्व मित्रमंडळींना घेऊन या शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये असेल मी
जी लोकांची ते तर आम्ही विचारणारच आहोत. आम्ही फक्त पक्षाच्या बाबत ही जी आपल्याबाबत झालेली जी काही भूमिका आहे किंवा आपल्याबाबत ज्या पद्धतीने पक्ष वागलेला आम्हाला दिसतोय याबाबतची आम्हाला माहिती तुमच्याकडे यायची की असं का घडतंय. नाही, असं का घडतंय त्याला मी आता तुम्हाला म्हणजे तुम्ही मला माफ करा, त्या असं का घडतंय याचा जाब विचारण्याचा कोणालाही मला अधिकार नाही. प्रत्येक माणसाची वैचारिक विचार करण्याची विषय वेगवेगळा असतो, पद्धती वेगवेगळ्या असतात. त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता असणं, आपल्या असलेल्या सहकार्यांना विचारात घेऊन काम करणं किंवा त्यांच्यावर आपला विचार लादून काम करणं, ह्या प्रत्येक व्यक्तीच्या काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे जर कोणी आपल्यावर काय लादून काम करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मग आपण त्यांच्यासोबत न राहिलेलं बरं ना. ज्यावेळेस ही बाब तुम्ही सांगताय, दीपेश परदेशी हे नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदी राहिले, काही ठिकाणी सभापती म्हणून त्यांनी काम केलं. एवढं सगळं असतानाही आणि प्रभागामध्ये आपण बरीच कामं केली आहेत, एवढं सगळं असतानाही आपल्या बाजूला टाकलं जाते. मग प्रभागातली आपली कामं काही कमी झालीत का? आम्ही जरी म्हणतो की जास्त कामं केली, परंतु पक्षाला असं वाटलं आपली कामं कमी झालीत का? नाही, आता पक्षाला कधी वाटलं नाही, कारण माझे सन्माननीय मार्गदर्शक आणि आज ते तालुक्याचे सन्माननीय आमदार आहेत. तर शरददादांनीच यापूर्वी मला कितीतरी वेळा म्हटलंय की दीपेशनी बोडके नगर हे नवी मुंबईसारखं केलंय. हे म्हणजे माझ्यावर शाबासकीची थाप शरददादांनी ह्याच्यापूर्वी, आता मी 15 दिवस झाले शिवसेना पक्षातून थोडा वेगळा झालो, परंतु जवळपास 2019 पासून दादांच्या सोबत नगरसेवक असताना, दादा माझे आमदार असताना 2024-25 पर्यंत मी आता काम करत आलो. जवळपास 9-10 वर्ष दादांच्या सोबत आपण काम करतोय. दादांनीच मला कितीतरी वेळा म्हटलंय की ना भूतो न भविष्यती मी या प्रभागाचा विकास केलेला आहे. मग त्याच्यामध्ये शंकरपुरा पेठेमध्ये किंवा इतर ठिकाणी जे टॉयलेट अत्याधुनिक ज्याला आपण म्हणतो की अगदी अतिशय दर्जेदार असलेले 30 वर्षापूर्वी नव्हते असे चांगले टॉयलेट, कल्याणपेठेचं स्ट्रीट लाईट, कल्याणपेठेचे रस्ते, या ठिकाणी असलेले गार्डनची उभारणी, या सगळ्या गोष्टी मी माझ्या नाल्याचा जो प्रश्न होता कल्याणपेठेचा, तो फिश मार्केटचा प्रश्न, असे अनेक प्रश्न मी भरपूर मार्गी लावले. रस्ते असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, या सगळ्या गोष्टी मी मार्गी लावलेल्या. त्या ठिकाणी बोडकेनगरला बोडकेनगर हा जुन्नर शहराचा एक आत्मा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मी भूमीच्या पायथ्याशी असलेला जुन्नर नगरपालिकेचा जो एक ज्याला आपण क्रीम एरिया जो म्हणतो तो आहे की शहरात घुसल्यानंतर, शहराची भौगोलिक रचना दिसल्यानंतर त्या ठिकाणी माणसाला, तर त्या ठिकाणी मी कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था केली. बोडकेनगरचा जो पूर्व भाग आहे त्या ठिकाणी मी नगरसेवक नव्हतो त्याच्या आधी अगदी शोषखड्डे घेऊन किंवा एसटी जुन्नरच्या असलेल्या एसटी स्टँडमध्ये त्यांचं जे ड्रेनेजचं पाणी आहे ते जात होतं. असे तिथं अगदी दुरावस्था ड्रेनेजची होती बोडकेनगर, पूर्व बोडकेनगरची. मग त्याच्यामध्ये भरपूर माझे सहकारी मित्रांचे कुटुंब राहतात. त्या ठिकाणी मी जवळपास 5 फूट रस्ता गटर खाली घेऊन आणि संपूर्ण पूर्वेचं पाणी त्या ठिकाणी मुख्य रोडला आणून आपण तिथं रस्त्याचं डांबरीकरण केलं. त्याच्या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये संपूर्ण जुन्नर शहरामध्ये सर्वप्रथम कुठं जर ते मोठी स्ट्रीट लाईट लागली असेल तर ती बोडकेनगरमध्ये मी लावली. हे काम मी केले. त्याच्यानंतर ती कल्याणपेठेत लागली, हे काम मी केले. असे भरपूर असे कामं सांगता येतील की जे भूतो न भविष्यती बोडकेनगर, माझा जुना प्रभाग असलेला बोडकेनगर आणि कल्याणपेठेत केलेले. एकंदरीतच एक शेवटचा प्रश्न, त्यानंतर आम्ही परत तुम्हाला भेटणार आहोत, परत आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. आणि जसं तुम्ही माझ्याशी सांगितलं की आम्ही उत्तर द्यायला बांधील नाही, तुम्हाला जनतेला उत्तर द्यावं लागणार, कारण आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला उभे राहतात, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ठीक आहे, आपण माफी मागितली त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु एक आहे की आपण ज्यावेळेस या प्रक्रियेत येतो, लोकशाहीच्या प्रक्रियेत, त्यावेळेस प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं आहे, कारण नागरिकांना या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. पण आमचा एक शेवटचा प्रश्न, आणि पुन्हा आम्ही तुम्हाला भेटणारच आहोत. जर शिवसेना या नावानं आपल्याला अनेक पदं दिली, अनेक जबाबदाऱ्या दिल्या, आपण त्या अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडल्या, जर एखादा नवीन उमेदवार समाजात तयार होत असेल, एखादे अजून काही उमेदवार समाजामध्ये येत असतील आणि आपलं थांबवलं जात असेल, तर मग आपली भूमिका अशी का? असं आहे की खरं सांगण्याचा विषय असा आहे की ज्यावेळेस आपण राजकारणात येतो, राजकारणातील असतील, प्रशासनातील असतील, काही गोष्टी कळण्यासाठी माणसाला बरेचसे वेळ कालावधी द्यायला लागतो. आणि 5 वर्षाच्या, माझ्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मग स्पष्टपणे मी सांगतो या ठिकाणी कोणती गोष्ट आडेवेड्या न घेता
ताकाला जाऊन गाडगं लपवण्यापेक्षा या ठिकाणी अगदी स्पष्टपणे सांगतो की ह्या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या नगरपालिकेच्या माझ्या माध्यमातून जवळपास 10 CO या ठिकाणी बदलून गेले. 10 असलेले PI जवळपास या ठिकाणी म्हणजे इतर ठिकाणी जे माझे रिलेशन झाले. आत्ता जवळपास पुणे जिल्ह्यात किंवा परिसरामध्ये ही जी अधिकारी लोकांची ज्या बदल्या झाल्या त्यांच्याशी जे चांगले संबंध निर्माण झाले याचा मला फायदा आता माझ्या असलेल्या सहकार्यांना कुठं अडीअडचणी जिल्हा सोडून इतर ठिकाणी आल्या तर त्या सर्व सहकार्यांचा किंवा असलेल्या माझ्या राजकीय संबंधांचा त्या ठिकाणी फायदा होतो. या सगळ्या गोष्टी घडत असताना सगळे बघत असताना की दीपेश आपल्यासाठी अर्ध्या रात्रीला फोन करतो, दीपेश भाऊ आपल्यासाठी येतो. या सगळ्या गोष्टी घडत असताना माझे जे पाठीराखे आहेत, माझे जे खंबीर समर्थक आहेत त्यांनी सांगितलं की दीपेश भैया तू या ठिकाणी शहराचा लोकसेवक, जनसेवक, नगरसेवक म्हणून परत या ठिकाणी प्रतिनिधी असणं आपल्या सर्वांच्या हितासाठी आवश्यक आहे. आणि मी स्वतःसाठी नाही तर माझ्या असलेल्या समर्थकांसाठी, माझ्या असलेल्या मायबाप जनतेच्या विकासासाठी त्यांच्या संकट काळात धावून येण्यासाठी जेव्हा माणसाकडे काय पद असतं तेव्हा तुमच्या शब्दाला किंमत असते. अतिशय खरं सांगतो, जेव्हा काहीतरी पद असतं तेव्हा तुम्ही म्हणू शकता तुमच्या शब्दाला किंमत असते. तुमच्या मागे काहीतरी नेत्यांचा वरदहस्त असतो आणि मग त्याच्यामुळे तुमच्या अडीअडचणीत आलेले मतदार बंधू भगिनी, मायबाप जनता त्यांना काही अडीअडचणी निर्माण झाल्या, तुमच्या सहकारी मित्रांना भविष्यात काय अडीअडचणी निर्माण झाल्या, जिल्हा सोडून, राज्य सोडून, अशा ठिकाणी आपण त्या ओळखीचा आपला फायदा करून घेऊ शकतो. फक्त नाव लावण्यासाठी नगरसेवक होणं, 5 वर्ष नगरसेवक व्हायचं, मग परत म्हणा आपलं नाव लागलं की परत घरी निघून जायचं. लोकसेवा, जनसेवा हे उरत असतं. ती काय शोभेची गोष्ट नाही की ती 5 वर्ष सांभाळली ती परत कुठेतरी सोडून दिली. त्याच्यासाठी जनसेवेसाठी सदैव तत्पर असणं आणि त्या जनसेवेच्या माध्यमातून आपण आपलं जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी या सर्व गोष्टी आता जे काय 5-8 वर्षात माझ्या ओळखी झाले त्याच्यामुळे अनेक माझ्या मित्रमंडळींचा फायदा होतो. माझ्या प्रभागामध्ये इतर लोक जे इतर ठिकाणी व्यवसाय धंदे करतात त्यांना काय अडीअडचणी आल्या तर मी माझ्या एखाद्या मोठ्या असलेल्या नेत्यांना, माझ्या जवळच्या असलेल्या जुन्या इथल्या असलेल्या अधिकाऱ्यांना फोन करून त्याच्या माध्यमातून मार्ग काढून देतो. त्याच्यामुळे त्यांनीच मला सांगितले भैया तुम्हाला परत नगरसेवक करायचे. म्हणजे आपले जे मतदार आहेत त्या मतदारांनी केलेली मागणी किंवा मतदारांची असणारी इच्छा म्हणून आपण पुन्हा या ठिकाणी नगरपालिकेच्या नगरसेवक पदावर येण्याचा प्रयत्न करतात. तसं तर आहेच, परंतु तुम्ही जे मला मगाशी विचारलं की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही यापूर्वी नगरसेवक झाले असताना सुद्धा तुम्ही परत या ठिकाणी निवडणूक लढवत आहे, तर निश्चितपणे जर माझे प्रतिस्पर्धी उमेदवार जे या ठिकाणी फिरतात आहेत शिवसेनेचे किंवा ज्यांनी उमेदवारी घेतली आहे त्यांचं जर सामाजिक कार्य माझ्यापेक्षा मोठं असलं असतं, त्यांचं जर योगदान पक्षाला माझ्यापेक्षा जास्त असलं असतं, जनतेमध्ये त्यांचं योगदान जर माझ्यापेक्षा जास्त असलं असतं, तर तेच नाही तर अजून कुणी उमेदवार असा जर माझ्यापेक्षा सक्षम उमेदवार जर कधी पक्षाने जर माझ्या समोर आणला असता तर निश्चितपणे मी स्वतःहून घरी बसलो असतो, त्यांचा प्रचार केला असता, जनतेच्या फायद्यासाठी त्याच उमेदवाराला मी स्वतः फिरून निवडून आणलं असतं. त्याच्यामुळं जर मला असं वाटतंय की काही व्यक्ती फक्त स्वतःचं नाव लावण्यासाठी, काही साधून घेण्यासाठी जर राजकारणात येणार असतील तर अशा व्यक्तींना विरोध तर झालाच पाहिजे. परंतु यामध्ये मग आपली पदाची लालसा असं दिसत नाही का? अजिबात नाही. पदाची लालसा तर माझ्यापेक्षा अतिशय माझ्यापेक्षा जास्त उच्च दर्जाचे काम, उच्च दर्जाचं समाजाला जास्त वेळ देणं, ह्या गोष्टी जर असा प्रतिस्पर्धी जर मला असेल तर मी ते मान्य करू शकतो. पण जर माझं मेरिट जास्त असेल तर मी त्याच्यामध्ये माघारी येण्याचं कोणतं कारण? एकंदरीत आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट होतीये. प्रभाग जर पाहिला तर प्रभाग पूर्वीपेक्षा आता बदललेला आहे. ज्या प्रभागानं तुम्हाला मागच्या वेळेस निवडून दिलं, एका मताच्या अंतरानं आपण निवडून आलेला होतात, म्हणजे प्रचंड मोठी रस्तिकेच त्या ठिकाणी झाली होती. यावेळेस मात्र मतदारांची संख्या कमी झालेली आहे आणि आपला जो इकडचा कल्याणपेठचा जो प्रभाग होता तो त्यातनं कमी झालेला आहे. याचा काही दगाफटका आपला होऊ शकतो? अजिबात नाही. आत्ता जो प्रभाग झालाय तो माझ्यावर पूर्वी जो प्रभाग होता, प्रभाग क्रमांक 7 कल्याणपेठ बोडकेनगर, ते बोडकेनगर 50% बोडकेनगर होतं. त्याचे 3 लेन होत्या. आज संपूर्ण 100% बोडकेनगर या ठिकाणी भौगोलिक रचनेमध्ये या प्रभागामध्ये आलंय. परदेशपुऱ्याचा प्रभाग आहे असं नाही की परदेशपुऱ्यातून अनेक छोटे मोठे विकास कामाच्या माध्यमातून जाण्या येण्यातून नात्यागोत्यातून माझा या ठिकाणी संबंध परदेशपुऱ्यातील माझ्या सर्व मायबाप जनतेशी आहे. माझे त्या ठिकाणी माझा गोतावळा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांच्या सततच्या सुखदुःखामध्ये मी यापूर्वी नगरसेवक असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्यामुळं
त्यांच्या जनतेच्या असलेल्या संपर्कावर आणि त्या ठिकाणी सुद्धा अनेक विकास कामं मी म्हणजे तिथला नगरसेवक असताना सुद्धा तिथं असलेल्या अडचणी सोडवलेल्या आहेत, तिथले विकास कामांना मी शिफारसी केलेल्या आहेत. त्यामुळे 100% मला विश्वास आहे की परदेशपुराचे असलेले जे मतदार आहेत, जी जनता आहे ती खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभी राहणार. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आपण अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये आहात, अनेक विकास कामं केली असं आपण ठासून सांगतात. दीपेश परदेशींची प्रभागातली अजून कोणती स्वप्न पूर्ण राहिलीत? या प्रभागामध्ये बघा की एक नाना नानी पार्क ज्याला आपण म्हणतो की बोडके नगर या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक राहतात. आपल्याला त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे बसण्या उठण्याची जागा, लहान मुलांना खेळण्याची जागा, आपण एक चांगलं असं नाना नानी पार्क करायचंय. हॉटेल पूनम ते शिंगोटे हॉस्पिटलपर्यंत आपल्याला स्मार्ट सिमेंट रोड करायचा आहे. कुणी विरोधक म्हणत असतील की त्या ठिकाणी रस्ता झाला नाही, रस्ता यापूर्वी डांबरीकरण आपण त्याचं केलं, परंतु तिथं पाण्याची पाईपलाईन अतिशय जवळपास म्हणजे जास्त खोल नसल्यामुळं तिथं जर कधी आपण सिमेंट रोड केला तर पूर्व बाजूला संपूर्ण लोकांच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे. सिमेंट रोडची जवळपास 6 इंचाची त्या ठिकाणी त्याची लेंथ असते. ते जर कधी आपण त्याप्रमाणे आपण ती पाईपलाईन व्यवस्थित खाली घेऊन दोन्ही साईडने त्याचं पाण्याचा निचरा कसा होईल या सगळ्या गोष्टींची रचना करून आपल्याला चांगला स्मार्ट सिमेंट रोड त्या ठिकाणी करायचा आहे बोडके नगरला. आणि परदेशपुरा हा आहे त्या ठिकाणी ऐतिहासिक असा बाजार पूर्वीपासून भरतो. त्या बाजार असली, त्या ठिकाणी असलेली भाजी मंडई, शंकरपुरा पेठेतली असलेली जी काही वाहतुकीची समस्या आहे ती संपूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं निराकरण करायचं. माझी इच्छा अशी आहे की बोडके नगरमध्ये जात येत असताना महिला बंधू भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शाळेची मुलं असतील, यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन आपल्याला बोडके नगर आणि परदेशपुराच्या प्रभागात करायचं. या सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा एक प्रलंबित प्रश्न अनेक वर्ष तसाच पडतोय. त्याच्या भौगोलिक रचना आहे की काय हे कळत नाही. जुन्नर शहराचं जे नवीन एसटी स्टँड आहे तिथं बोडके नगरमध्ये आपण जातो, तिथला रस्ता अनेक दिवस तसाच आहे. आपण एवढे दिवस नगरसेवक म्हणून काम करतात, तिथली परिस्थिती का दूर झाली नाही? यापूर्वी आपण तिथं जो डांबरीकरणाचा रस्ता केला होता त्याला हा रस्ता खराब होण्याचे काही टेक्निकल जे काही कारण आहेत सर, की हा डांबरीकरणाचा रस्ता मंजूर झाल्यानंतर फक्त 20 mm डांबरीकरणाचा लेअर ज्याला आपण MPM म्हणतो तो 20 mm चा MPM त्या ठिकाणी झालेला होता. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तो रस्ता जास्त खराब झाला. याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मी परत सांगितलं की पूर्वेला जे बोडके नगरची घरं आहेत, जर त्या ठिकाणी सिमेंट रोड जर कधी कोण पाईपलाईन खाली न घेता, पाण्याची जी पाईपलाईन आहे ती अधिकची खाली न घेता आणि दोन्ही साईडचा पाण्याचा निचरा होण्यासाठी जी कॉन्क्रीटची गटर लागते ती जर व्यवस्थित कॉन्क्रीट गटर झाली नाही आणि ते संपूर्ण पाणी जे आपण पश्चिम बोडके नगरमधून म्हणजे आशियाना हॉटेल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाणाऱ्या रस्त्याकडे, कुसूरकडे जाणाऱ्या रस्त्याकडून जे अधिकचं पाणी येतं ते संपूर्ण जुन्नर शहराच्या बोडके नगर परिसरामध्ये घुसणार आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचं सखोल निरीक्षण करून आणि चांगल्या प्रकारचा DPR त्या रस्त्यासाठी होणं गरजेचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा DPR करून आपण तो चांगला रस्ता करणार होतो. परंतु ही लागलेली आचारसंहिता या सगळ्या गोष्टींमध्ये त्या गोष्टीची 100% हे झाली. परंतु मी पुढे नगरसेवक झाल्यानंतर आता अतिशय चांगला रस्ता आणि ती सुविधा आपण करून घेणार. आणि हा रस्ता का राहिला तर याला सगळ्यात महत्वाचं होतं असं की या बोडके नगरला असलेल्या ज्या 2 लेन आहेत, लेन नंबर 1 आणि लेन नंबर 2, जी लेन नंबर 1 छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून होते आणि त्याच्यानंतर जी 12च्या बाउंड्री पासून जी लेन नंबर 2 आपण त्याला करतो, त्या ठिकाणचा असलेला पाण्याचा जो ज्याला आपण म्हणतो निचरा झाला पाहिजे योग्य प्रमाणे. आणि पाणी वाहून जे असलेल्या आपल्या ST स्टँड पासून जो नाला सुरू होतो त्या नाल्याला जे पाणी मिळालं पाहिजे ते पाणी मिळणं आवश्यक होतं. म्हणून आधी आपण लेन नंबर 1 आणि लेन नंबर 2च्या संघर्ष करून त्या ठिकाणी रस्ता केला. त्या गोष्टीला तुम्ही साक्षीदार आहात की त्या गोष्टीत त्या ठिकाणी रस्ता होत असताना तुम्ही त्याच्या त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या बातम्या लावल्या की त्या रस्त्यासाठी आपण किती संघर्ष करत होतो. तुम्ही त्याची बातमी लावली, त्याची दखल प्रशासनाने घेतली. माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची वेळ त्या प्रसंगामध्ये आली होती. परंतु मी धन्यवाद देईल
तुमच्या चॅनलला आणि बोडखेनगरच्या असलेल्या सर्व रहिवाशांना की संपूर्णपणे त्या रहिवाशींनी पोलीस स्टेशनला जाऊन की आमचा नगरसेवक ज्या मागण्या करतोय, आमचा नगरसेवक या ठिकाणी जो लढतोय तो आमच्या असलेल्या हक्कासाठी लढतोय, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर गुन्हा दाखल करू नये अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला या ठिकाणी पत्र देऊन विनवणी करून आणि त्या ठिकाणी समेट घडवून आणला PWDच्या अधिकाऱ्यांशी आणि जनतेशी आणि इतर सगळ्या गोष्टींची. तो ते प्रकरण मिटवत असताना तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहात की जनतेसाठी मी त्या रस्त्यांसाठी किती संघर्ष केलेला आहे. तरी देखील दीपेश परदेशींना डावललं जात आहे. नाही, आता डावललं जातं याची उत्तर या ठिकाणी जनता देणार आहे आणि जनताने ते उत्तर दिल्यानंतर ह्याच्यापेक्षा अजून जास्त विकास करून दाखवणार आहे मी या बोडखेनगर आणि परदेशीपुऱ्याचा. आणि या नंतर सुद्धा जनतेचा 24 तास आणि 5 मिनिटाच्या आत उपलब्ध असणारा नगरसेवकाशी स्वतःची ख्याती या शहरामध्ये मी निर्माण करून दाखवणार.